दातिवली संघाचे आपण पाहतोय स्ट्राइकला फलंदाज प्रवीण आणि नॉन स्ट्राइकला फलंदाज आहे विशाल। प्रवीण आणि विशालची ही जोडी सलामीला आपण पाहतोय आणि गोलंदाज यावेळेस येत आहेत आज दे संघाचं पहिले षटक घेऊन विनोद काळण यावेळेस स्वतः निश्चित राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत। संजय पाटील यांच्याकडनं हॅट्रिक संपादित केल्यास 1000 रुपयाचा कॅश प्राइज। पहिले षटक विनोद काळण या ठिकाणी घेऊन येत आहेत कोळेगाव इंडकडनं। सामना सुरू करायचा लवकर। यावेळेस प्रवीण गोलंदाज विनोद काळण ओव्हर द विकेट। हा चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाताना पंच ठिकाणी वाईटचा इशारा करतायत। खराब चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय। यावेळेस खातं उघडत आज संघाचं या अवांतर धावेच्या स्वरूपात। आमच्या सोबत आजच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा सिद्धेश पाटील यांना आपण पाहू शकता गुणलेखाच्या भूमिकेत सातत्याने चांगली कामगिरी कालच्या रात्री देखील पाहिली होती। आता देखील आज पहिल्या सामन्यापासून आमच्या सोबत हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवर येत नाही मात्र चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या खूपच जास्त बाहेर आणि बॅक टू बॅक 2 चेंडू इथे वाईट फेकलेले आहेत आणि धावसंख्या धावफलकर पाहतो आपण 2। जयगाव क्रिकेट संघ सोनारपाडा आयोजित सोनारपाडा चषक 2017 स्पर्धेचं हे पहिलं वर्ष। अतिशय दिमागदारीत्या या स्पर्धेची सुरुवात आपण काल उद्घाटन सोहळ्या ठिकाणी संपन्न होताना पाहिला आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीत। हा चेंडू लेट कट केल्या चेंडू यावेळेस जातोय पॉइंटच्या दिशेने। यावेळेस 1 धाव इथे मिळते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत। आता मात्र बॅटने यावेळेस धावा येताना आपण पाहतोय या 2 धावेने संघ धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 4 धावा। मात्र काल प्रशासनाला आपण पाहिलं तर सागाव वर्से टायगर संघामध्ये देखील 1 धावेने सामना जिंकला होता विकेटच्या आधारावरती आणि आता देखील आपण पाहतोय हा पहिला सामना यावेळेस विकेटच्या आधारावर जिंकले म्हणजे विकेट्सला फार महत्व आहे या स्पर्धेमध्ये। हा चेंडू यावेळेस टपामध्ये थोडासा खाली राहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र इथे प्रयत्न फसतोय। चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय निर्धाव चेंडू यावेळेस विनोद काळण यांचा। धावसंख्या धावफलकावर 4 आपण पाहतोय। 2 चेंडू फेकल्यात 4 धावा या ठिकाणी खर्च केल्यात। 2 चेंडू वाईट फेकलेले आहेत। पुन्हा एकदा विनोद काळण ओव्हर द विकेट। हा चेंडू खोलवर टप्प्याचा अतिशय चांगला चेंडू बस ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला यॉर्कर चेंडू आणि भल्या भल्या फलंदाजाला शांत ठेवणारा हा चेंडू यावेळेस वापर केला विनोद काळण यांनी आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू यावेळेस 3 चेंडू फेकलेले आहेत। धावसंख्या धावफलकर पाहतो आपण यावेळेस ज्ञानेश्वर पाटील साहेब जर आपण कुठे असेल तर आपण या ठिकाणी यायचं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे। मी अशोक ठाकूर साहेबांना विनंती करतोय की शरद साठीचे पारितोषिक होतं 1000 रुपयाचं ते आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण द्यायचंय। चांगली गोलंदाजी केली सामना जरी गमावला असला तरी मन जिंकलेले निलेश म्हात्रे आणि त्याचबरोबर दिलीप वजा यांचा आणि इथे मात्र फलंदाज बाद। पहिला धक्का केशव काळण जबरदस्त क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केशव काळण यांचं। आता मात्र पहिला धक्का फलंदाज प्रवीण यावेळेस बाद होतोय। धावसंख्या धावफलकावर 4 स्थिरावली। बघा पहिले 2 चेंडू वाईट फेकले होते मात्र त्यानंतर सुरेख कमबॅक केलाय। अनुभव काय असतो गुणवत्ता काय असते दाखवत असताना विनोद काळण सातत्याने आपल्या संघासोबत संघनायकाच्या भूमिकेत खेळत असताना आम्ही पाहिलेलं आहे। आता मात्र इथे कमबॅक केलाय 2 चेंडू वाईट फेकल्यानंतर मात्र त्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी विविधता आणि भेदकता पाहायला मिळाली आणि पहिला धक्का इथे दिलाय या दातिवली संघाला। प्रवीण बॅक टू पॅव्हलियन। नवीन फलंदाज येतोय 3ऱ्या क्रमांकावर उत्सव। यावेळेस उत्सव येतोय 3ऱ्या क्रमांकावर स्ट्राइकला। हा चेंडू यावेळेस शाफलून खेळण्याचा प्रयत्न अतिशय वेगवान चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकलाय। व्हेरी गुड बॉलिंग अतिशय चांगली गोलंदाजी। धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली आपण पाहतोय 4 धावा। चेंडू या षटकातले पाहिजे 5 चेंडू फेकलेत। पहिले 2 चेंडू वाईट फेकले मात्र नंतर जे 5 चेंडू फेकले त्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि त्यानंतर सुरेख कमबॅक करून दाखवलेला आहे गोलंदाज विनोद काळण यांनी। मात्र शेवटचा चेंडू धावसंख्या 4 ही स्थिरावलेली। पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक या ठिकाणी
फुटवर्कचा वापर नाही, जागेवर खेळण्याचा प्रयत्न आणि हे षटक या ठिकाणी संपलंय यशस्वीरित्या. हे षटक या ठिकाणी संपलेलं आहे आणि या षटकाचं पर्यंत फक्त 4 धावा आणि पॉवर प्ले मध्ये 4 धावा देणे म्हणजे कौतुकास्पद गोलंदाजी ते म्हणावे लागेल. कारण अनुभव काय असतोय, गुणवत्ता काय असते हे दाखवत असताना गोलंदाज विनोद काळे यांनी फक्त 4 धावा दिल्यात. पहिले 2 चेंडू वाईट फेकले होते, मात्र त्यानंतर फक्त 2 धावा धावून आल्यात. त्यानंतर आपण पाहिलं डॉट चेंडू, जर या षटकात पाहिले तर 5 चेंडू निर्धाव फेकल्यात, 1 गडी या ठिकाणी बाद केलेला आहे. पहिलं यश संपादित केलेलं आहे, प्रवीणला बाद केलंय. धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाखेर 4 धावा. अतिशय चांगली सुरुवात. पॉवर प्ले म्हटल्यानंतर आपण नेहमीच मैदानात हिटिंग पाहत असतो, फटकेबाजी करण्यासाठी वाव असतो, कारण क्षेत्ररक्षण हे बंधनकारक असतं. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी दाखवली विनोद काळे यांनी. फक्त 4 धावा दिल्यात आणि 1 गडी देखील बाद केलेला आहे. मात्र दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गोलंदाज अमोल. अमोलचा वापर केला गेलाय. मानपाडा एंडकडनं अमोल येतोय. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस आपण पाहतोय विशाल. विशाल सामना करण्यास सज्ज. 4 धावा धावफलकावर. रात्रीतला हा आपण पहिल्या फेरीतला दुसरा सामना पाहतोय. पहिला सामना रोमांचकारी स्थितीमध्ये आपण पाहिला. या ठिकाणी गेसर संघाने एका धावेने एका निश्चित गड्याच्या आधारावर सामना जिंकला. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक समोर, फलंदाज बाद. दुसरा धक्का दातिवली संघाला. दुसरा धक्का गोलंदाज या ठिकाणी अमोलने पहिल्या चेंडूवर इथे फलंदाजाला बाद केले. फलंदाज बाद होणार आपण पाहतोय. विशाल 0 या धावसंख्येवर बाद होतोय. गोल्डन डकवर बाद होतोय. इथे मात्र दुसरा धक्का दिलाय. 4 धावा धावफलकावर स्थिरावलेली पाहतोय. चांगली गोलंदाजी दाखवली होती विनोद काळे, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पहिला चेंडू सुरेख फेकलाय आणि दुसरा धक्का दिलाय अमोलने दातिवली संघाला. मात्र दातिवली संघ जर पाहिलं तर या ठिकाणी निश्चित खराब सुरुवात पाहायला मिळते. मात्र इथे हा संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. ज्या प्रकारे गोलंदाजी होते मात्र इथे कोणत्याही प्रकारची संधी देत नाही फलंदाजांना स्ट्रोक खेळण्यासाठी. 2 गडी बाद केले 4 या धावसंख्येवर. मात्र परिस्थिती थोडीशी गंभीर. मात्र इथे ही गाडी रुळावरनं सरकली. ही गाडी रुळावर कोण आणेल. आता मात्र फ्रंट फूटवर आले, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू जर पाहिलं तर पहिल्या चेंडूच्या तुलनेमध्ये हा चेंडू यावेळेस गती परिवर्तन करताना 2 चेंडू इथे फेकल्यात. डॉट चेंडू आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू सुरेख फेकलेत. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद केलाय आणि त्यानंतर हा डॉट चेंडू. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय उत्सव. गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आले होते. हलकसा अपील त्या ठिकाणी चेंडू येतो. यावेळेस शरीराचा वेध घेऊन शॉर्ट फायनलच्या दिशेने लेग बाईचा इशारा करताना पंच या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत रमेश म्हात्रे उर्फ मेक्या. सागाव संघासाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये अतिशय नावाजलेले खेळाडू, डावखुरे फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हणून सलामीला नेहमीच गुरुदत्त संघासाठी त्यांनी योगदान दिलेले आहे. आता मात्र पंचांच्या भूमिकेत. आणि दुसऱ्या बाजूला दत्ता ठाकूर उर्फ लारा हा देखील सोनारपाडा संघाचा विस्फोटक फलंदाज सलामीचा यावेळेस पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 5. पुन्हा एकदा अमोल हा चेंडू व्यवस्था बनवून घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र यष्टीरक्षक बीट होतोय. चेंडू येतोय शॉर्ट फायनलच्या दिशेने. आता पंचांचा इशारा पुन्हा एकदा येतोय लेग बाईचा. 2 धावा या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात येत आहेत. मात्र कोणत्याही फलंदाजाला इथे व्यवस्थित चेंडू मिडल करता येत नाहीये, व्यवस्थित टाइम करता येत नाहीये, चुकीचं तंत्र वापरलं जात आहे, फुटवर्कचा वापर होत नाहीये. त्यामुळेच आपण पाहतोय धावसंख्या ही स्थिरावलेली मंदावलेली आपण पाहतोय. फक्त 6 धावा धावफलकावर पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेस चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मात्र यावेळेस हा चेंडू पंचांचा इशारा लेग स्टंपच्या खूपच बाहेर आहे. वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 7 धावा. 2 चेंडू सुरेख फेकले होते. मात्र त्यानंतर हा चेंडू लेग स्टंपच्या जास्त बाहेर गेला. नियम क्रमांक 25 नुसार हा चेंडू स्क्वेअर घोषित केलाय, वाईट घोषित केलाय. आणि आता मात्र इथे 1 धाव अतिरिक्त मोजावी लागेल आणि 1 अतिरिक्त चेंडू इथे फेकावा लागेल. धावसंख्या धावफलकावर 7 आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर अमोलच्या माध्यमातून. अमोलचा चेंडू यावेळेस ऑन साईडला प्लेस केलाय. स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरकलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मात्र इथे धावचीच अपील नॉनस्टॉप एंडला होते. मात्र पंचांनी अपील या ठिकाणी फेटाळून लावले. फक्त 1 धाव. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये दाखवलंय क्षेत्ररक्षक मिलिंद काळन. त्या ठिकाणी वेगाने चेंडूवर धावत आले आणि चेंडू त्याच ऍक्शन मध्ये फेकलाय. फक्त 1 धाव इथे मिळते. आणि इथे मात्र धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण
9 धावा. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि त्यांचा हा निर्णय आतापर्यंत योग्य सिद्ध करून दाखवलाय त्यांच्या गोलंदाजांनी. स्वतः संघनायकांनी पहिले षटक हाताळलं आणि पहिल्या षटकात फक्त 4 धावा दिल्या आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मात्र अमोलने देखील सुरेख गोलंदाजी दाखवली या षटकामध्ये. फक्त 4 धावा आतापर्यंत अमोलने या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी संघनायक मिलिंद. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण असं 9 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा अमोल. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस स्ट्राईकला सुभाष अतिशय चांगला फलंदाज, एक अनुभवी फलंदाज. मात्र संघ अडचणीत सापडलेला आहे. थोडंसं दबाव मानसिक दडपण या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे या संघावरती. मात्र दडपणात झुगारून या संघ इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. एक चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 8 धावा. या ठिकाणी निश्चितच चुकीची दुरुस्ती. यावेळेस चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता बघा. मात्र रिव्हर्स कालच्या दिवसामध्ये रवी अलीमकरने अतिशय चांगल्या प्रकारे खेळून काढले होते. आता मात्र षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी संपले आणि दुसऱ्या षटकातील धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 8 धावा. पहिल्या षटकात 4 धावा, दुसऱ्या षटकात 4 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकामध्ये फक्त 8 धावा आणि धावगती जर पाहिली तर प्रति षटकामागे सरासरी पाहायला मिळते फक्त 4 धावांची. मात्र याच गतीने जर पुढची 3 षटकं खेळून काढली तर फक्त 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारतील, किती धावसंख्येचा टार्गेट सेट करतील हे पाहावं लागेल. मात्र संघ यावेळेस जर पाहिलं अतिरिक्त संघ प्रचंड मानसिक दडपणाखाली या ठिकाणी वावरताना पहिली 2 षटकं अतिशय सुरेख पाहायला मिळाली. मात्र चांगली गोलंदाजी दाखवली विनोद काळानंतर. अमोलने देखील षटक हाताळलं आणि अमोलने देखील विनोद काळांच्या पावलावर पाऊल टाकत या षटकात फक्त 4 धावा दिल्यात. आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत या डावातील आणि या 18 चेंडू मध्ये बघूया किती धावसंख्येपर्यंत मजल मारतायत. दरम्यान या ठिकाणी आदरणीय सुरेश म्हात्रे साहेब यांचं शुभागमन होते. जय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सोनारपाडा चषक 2017 आपण पाहतोय वर्ष पहिलं. गोलंदाज येतोय प्रवीण. 30 षटक घेऊन गोलंदाज प्रवीण येतोय. यावेळेस कोळेगाव इनकडनं गोलंदाज सज्ज झाला. स्ट्राईकला फलंदाज. यावेळेस हवेचा चेंडू या ठिकाणी गोलंदाज मात्र इथे स्वतः चेंडूपर्यंत पोहोचले होते. इथे डायरेक्ट हिट आणि आता मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात 3रा धक्का. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, झेल पकडता आला नव्हता. मात्र त्यानंतर विनोद काळे यांनी ऑन दी स्टंप हा थ्रो फेकला आणि डायरेक्ट स्टॅनवर हा चेंडू लागला आणि इथे मात्र फलंदाज उत्सवच्या पारीचा अंत. दरम्यान नवीन फलंदाज उत्सवची जागा भरून काढण्यासाठी येतोय. यावेळेस शिरीष येतो. एक डावखुरा फलंदाज, एक जुना दांडा खेळाडू ज्याने अनेक ऊन पावसाळ्या क्रिकेटमध्ये पाहिले आहेत. एक पुराणा चावल ज्याला म्हटलं जातंय. एक डावखुरा फलंदाज 40+ मध्ये देखील चांगली कामगिरी निश्चित आम्ही सातत्याने पाहिली आहे. मात्र शिरीष आता मैदानावरती येतोय. संघ अडचणीत सापडले आहे. या संघाची अडचण वाढत चाललेली आहे. बघा वेळ वाया घालू नका, थोडं आपण निश्चितच स्पीडअप करायचंय. दरम्यान आदरणीय विजय वासुदेव पाटील साहेब सोनारपाडा गावचे आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. वेळ वाया घालू नका. आज देश संघ आपण प्लीज सहकार्य करायचंय. धावसंख्या यावेळेस धावफलकर आपण 9 ही स्थिरावलेली. गोलंदाज प्रवीण, एक फिरकी गोलंदाज. यावेळेस चेंडू वेगाने फेकलाय. अतिशय चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. जागेवरनं फुटवर्कचा वापर होत नाहीये. पदर त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा डॉट चेंडू आता मात्र प्रवीणने इथे फेकलाय. पुन्हा एकदा प्रवीण कोळेगाव इंडकडनं ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला लॉफ्ट केलाय. वाईट लॉंगवाला क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय. तितकाच चांगला थ्रो. यावेळेस 1 बाउन्स थ्रो फेकलाय. अतिशय चांगला थ्रो. फक्त 1 धाव. फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवल्याचं पाहिलं तर यावेळेस दातली संघाच्या पहिल्या षटकापासून जे दडपण टाकलंय, मानसिक दडपण, त्या दबावातून मात्र हा संघ या संघाला निघता येत नाहीये. पाहिलं तर इथे धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय 10 धावा. 3रं षटक प्रगतीपथावर प्रवीणच्या माध्यमातून हे षटक फेकलं जातंय. अतिशय चांगली गोलंदाजी आणि तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आज ते संघाचं या मैदानावरती पाहायला मिळते.
हा चेंडू यावेळेस शापरून हुक केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाताना हा चेंडू पाहतोय आपण. पंचांचा इशारा येतोय 4 धावा. मात्र चौकार येतोय फलंदाज यावेळेस स्ट्राईकला सुभाषच्या बॅट मधून. मात्र चौकार जर आपण पाहिलं तर यावेळेस 16व्या चेंडूवर येतोय. तब्बल 15 चेंडू नंतर हा चौकार पाहायला मिळतोय. म्हणजे एकही मोठा फटका आपण याआधी पाहिला नव्हता आणि इथे मात्र हा चौकार येतोय. हा चौकार आत्मविश्वास देऊन जाईल या सुभाषला. मात्र सुभाष इथे बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. धावसंख्या धावफलकावर 14 धावा. प्रवीण हा चेंडू यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. ते मात्र बीट केलंय. अतिशय चांगलं कमबॅक या ठिकाणी पुन्हा एकदा प्रवीण करतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. मात्र इनिंग मध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकात एकूण 5 चेंडू डॉट गेले होते. त्यानंतर दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर 3 चेंडू डॉट गेले होते. म्हणजे 8 चेंडू पहिल्या 2 षटकात डॉट आणि त्यानंतर या षटकात जर पाहिलं तर 2 चेंडू म्हणजे 10 चेंडू निर्धाव गेले आहेत. यावेळी चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे प्रयत्न फसतोय. चेंडू इथे स्लिम डॉपच्या दिशेने. या दरम्यान 1 धाव इथे पूर्ण आणि षटक क्रमांक 3ऱ्या या ठिकाणी संपलाय. आणि 3ऱ्या षटकाखेर यावेळेस दातुरी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. म्हणजे करंट रन रेट जर पाहिलं तर प्रति षटकामागे 5 धावांची धावगती इथे राखलेली आहे. मात्र 5 धावांची धावगतीच्या आधाराने जर पुढची 2 षटकं जर खेळली तर या ठिकाणी 25 धावा पाहायला मिळतील. मात्र पहिल्या 2 षटकात धावगती होती 4.00 ची. तिसऱ्या षटकात मात्र ती येऊन ठेपली तर पाहिलं तर या ठिकाणी 5.00 ची. मात्र 15 धावा ज्या प्रकारे गोलंदाजी गेले पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजाला. कोणतेही संधी देत नाही स्ट्रोक खेळण्यासाठी आणि हा संघ पूर्णपणे मानसिक दबावाखाली या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 षटकामध्ये 15 धावा. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये 2 षटकामध्ये हा संघ किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल. मात्र आजदेश संघाचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. या आजदेश संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या या गोलंदाजाने त्यांचा हा निर्णय योग्य सिद्ध करून दाखवलेला आहे. 3 षटकामध्ये फक्त 15 धावा. गडी बाद झाले जर आपण पाहिलं तर यावेळेस 3 गडी बाद झाले आणि 15 धावा धावफलकावर पाहतोय आपण. अतिशय देखणं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. 3 रात्र चालणारी ही स्पर्धा. मात्र ज्या तुलनेत आपण पाहतोय कालावधी या स्पर्धेचा पाहिलं तर फक्त 3 रात्रीचा आणि मात्र इथे स्पर्धा आपण पाहतोय भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतंय. आणि प्रथम पारितोषिक जर पाहिलं तर 1,50,000 रुपये. द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी. आणि त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये. म्हणजे एकूण 3 लाख रोख रक्कम राशी असलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर काही वैयक्तिक पारितोषिक देखील या ठिकाणी लक्ष वेधून घेतलं आहे. पारितोषिकांनी सर्वांचं उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजासाठी रेफ्रिजरेटर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी मनगटी घड्याळ स्पोर्ट्स वॉच देण्यात येणार आहे. मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय या बजाज विक्रांत या बाईकने. या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय चांगली संकल्पना. पहिल्या वर्षामध्ये अतिशय थाटामाटामध्ये आयोजन अतिशय चांगली संकल्पना. मुकेश दादा पाटील आणि त्याचबरोबर समीर दादा पाटील यांची. दरम्यान सामना इथे सुरू होतोय. 4थं षटक यावेळेस मार्गस्थ अमोलच्या माध्यमातून चेंडू यावेळेस बॅकफुटवर गेले होते. बॅटचा फेस उघडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू व्यवस्थित मिळत गेला नाही. बॅकफुटवर गेले होते. लेट कट करण्याचा प्रयत्न. मात्र इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू. आता मात्र जर पाहिलं तर 11 चेंडू तब्बल डॉट गेले. म्हणजे जवळजवळ प्रसाद 2 षटकं या ठिकाणी वाया गेलेली आहेत असं म्हणावं लागेल. इथे धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली 15 धावा. यावेळेस चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि इथे मात्र मिलियन थोडीशी चूक करतोय. मिसफिल्ड होते. फक्त 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर 16 धावा. मात्र कासवाच्या गतीने या धावा येत आहेत. मात्र वेग इथे वाढवावा लागेल. हिटिंग करावी लागेल. मोठे फटके दाखवावे लागेल. शिरीष सारखा फलंदाज अजून खेळपट्टीवर ज्याने 2 चेंडूचा सामना केलाय 1 धावेवर तो खेळतोय. मात्र शिरीषवर आता दारोमदार असणार आहे. अनुभव पणा लावावा लागेल या फलंदाजाला. कारण अनुभवाची सावली तीच विद्येची मावली असं म्हटलं जात आहे. मात्र शिरीष पाटील यावेळेस या मैदानावरती आक्रमक फलंदाजी करेल का. ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते दबाव टाकण्यात येतोय. मात्र या प्रतिकूल परिस्थितीमध्ये धाडस दाखवेल का हा फलंदाज शिरीष. यावेळेस सामना करण्यास सज्ज गोलंदाज यावेळेस अमोलचा. यावेळेस चेंडू फिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. गगनभेदी फटका. षटकार.
मात्र शिरीषच्या बॅट मधून आलेला हा घणाघाती फटका, मोठा फटका. निश्चितच कारकिर्दीच्या सुरुवातीला देखील शिरीषने नेहमीच आक्रमक फलंदाजी केलेली आहे. मात्र या वयामध्ये देखील शिरीषची आक्रमकता पाहायला मिळते. मात्र सुरुवातीला शिरीषने लेदर क्रिकेटने सुरुवात केली होती. रमाकांत आचरेकडे देखील सुरुवातीला निश्चित प्रशिक्षणासाठी त्या ठिकाणी गेले होते. मात्र इथे हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू कमबॅक केलाय. चेंज ऑफ फेस या ठिकाणी पाहायला मिळते. गती परिवर्तन. आता मात्र इथे व्हेरिएशन दाखवताना अमोल राईट टर्म राऊंड द विकेट मारा करतोय. अमोल पुन्हा एकदा शिरीषसाठी. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने. मात्र चेंडू बराच वेळ हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र हा झेल टिपलाय आणि शिरीषच्या पारीचा अंत. अतिशय चांगली गाणी सादर करत असताना विशू मॅन फ्रॉम आजदे अतिशय चांगले ऑपरेटिंग करत असतात. अतिशय चांगली गाणी सादर करतायत असं विशू. चंद्रकांत फुटाणे यांच्या माध्यमातून आपण डीजे पाहतोय. असं फलंदाज शिरीष बाद झालाय. षटकार लगावला होता अमोलला. मात्र अमोलने दबाव येऊ दिला नाही स्वतःवर आणि त्यानंतर सुरेख कमबॅक केलाय. एक चेंडू निर्धाव फेकला आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवर शिरीषला मात्र बाद केलाय. गती परिवर्तन केले. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू वेगाने फेकला होता. षटकारच्या चेंडू लगावला होता. मात्र त्यानंतरचे दोन चेंडू जर पाहिले तर संत गतीने फेकले. त्यामुळे ते फलंदाजला व्यवस्थित टायमिंग करता आलं नाहीये. यावेळेस चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. मात्र इथे ब्लाइंड स्ट्रोक. यावेळेस चेंडू येतोय सिलिमिडॉनच्या दिशेने. एक धाव दरम्यान इथे पूर्ण होते. एका धावेने संघ धावसंख्या धावफलकावर 23-5चा इशारा लेग बाईचा या ठिकाणी येतोय. बघा लवकर आपण प्लीज सहकार्य करायचंय. धावसंख्या धावफलकावर 23. षटक क्रमांक 4 मार्गस्थ अमोलचं हे षटक आपण पाहतोय. मनपा लेनकडनं अमोल यावेळेस गोलंदाजी करत असताना स्ट्राईकला फलंदाज येतोय. यावेळेस फलंदाज रोशन. सामना करण्यास सज्ज अमोलचा. अमोल पुन्हा एकदा अमोल यावेळेस येतोय. चेंडू आपण पाहतोय डॉट चेंडू फेकलाय. षटक क्रमांक यावेळेस 4 संपलेलं आहे आणि 4थ्या षटकाखेर धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 23 धावा. 23 धावा धावफलकर पाहतोय आपण. बघा खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी आपण फक्त चेअरवर बसायचं. चेअर सोड बसायचं. तिथे कोणी खाली बसायचं नाहीये. खेळाडूंना सूचना आहे आणि त्या पॅनेडीला सामोरे जावं लागेल. 4 षटकं संपले आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 23 धावा आणि आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहे. शेवटचं षटक शिल्लक आहे. मात्र 23 धावा यावेळेस जर पाहिलं तर कमी धावसंख्या पाहायला मिळते मैदानावरती. कारण ज्या प्रकारे सुरुवात जर पाहिली होती विनोद काळेने षटक हाताळलं. त्यानंतर अमोलने देखील षटक हाताळलं होतं. चांगली गोलंदाजी आणि पहिल्या षटकापासून जो दबाव टाकला या दातरी संघाच्या फलंदाजावर तो दबाव मात्र या दबावातून अजूनपर्यंत या संघाला निघता आलं नाही आहे. शेवटच्या जर पाहिलं 4थ्या षटकापर्यंत हा दबाव अजूनही कायम आहे या दातुली संघावर. फक्त 23 धावा धावफलकावर. गडी या ठिकाणी बाद झाले जर पाहिलं तर यावेळेस 4 गडी बाद झालेले आहेत. आता मात्र मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानावरती संघर्ष करत असताना 6 चेंडूमध्ये किती धावसंख्या धावफलका लावतील, किती धावसंख्येचं टार्गेट सेट करतील आजदे संघासमोर हा एक मोठा प्रश्न मैदानावरती उपस्थित झाला आहे. मात्र या ठिकाणी दातुली संघाचे समर्थक थोडेसे निराश असतील. मात्र इथे आजदे संघाचे समर्थक जर पाहिलं तर नितीन काळन निश्चित अतिशय आनंदात असतील. कारण त्यांच्या संघाने चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजी चांगली दाखवली या मैदानामध्ये. 23 धावा धावफलकावर. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज केशव काळन या ठिकाणी येत आहेत. गोलंदाजीचा भार सांभाळलेला आहे. झेल अतिशय चांगला झेल पकडला होता. मात्र गोलंदाजी बघूया केशव कशा प्रकारची करतोय. ज्या प्रकारे 4 षटक हाताळलेत अमोल. त्यानंतर आपण पाहतोय सुरुवातीला विनोद काळेंनी षटक हाताळलं. त्यानंतर प्रवीण देखील सुरेख गोलंदाजी केली आहे. मात्र केशव काळन आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करतायत शेवटच्या षटकामध्ये. स्लॉगर आहे. शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये इथे प्रयत्न केला जाईल धावसंख्येला गती देण्याचा. मात्र बघूया केशव काळन या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. केशव कोळेगाव यांकडला हा चेंडू फ्लायटेड चेंडू यावेळेस मिस टायमिंग होतोय. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र हा सोपा झेल इथे सोडलाय. बघा एक सोपा झेल होता. मात्र इथे केशव काळन थोडेसे निराश असतील. मात्र 1 धाव या दरम्यान इथे पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावर 24. सोपा झेल या ठिकाणी सुटलाय.
कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडो कॅच ही तो मॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ असं म्हटलं जातं. मात्र इथे हा झेल सुटतोय. 24 धावा धावफलकावर. यावेळेस चेंडू वेगाने फेकलाय. पाचीचं स्ट्रॉंग अपफील त्या ठिकाणी होतंय. यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर हेमंत दरे यांच्याकडनं केशवकांसाठी एक पारितोषिक आहे. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपये पारितोषिक. तसेच हसदेगावचे माजी उपसरपंच योगेश तळेकर यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. या योगेश तळेकर, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. केशव काळांसाठी पारितोषिक हेमंत दरे हसदेगावचे यांच्याकडनं हे पारितोषिक हॅट्रिक संपादित केले असं 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पहिला चेंडू फ्लायटेड फेकला होता, झेल उडाला होता हवेत, मात्र झेल पकडता आला नाही. त्यानंतर हा चेंडू जर पाहिला तर वेगाने फेकला, फास्टर वन, आणि त्यानंतर पायचित जितू शेलार यांच्याकडनं देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे एकूण 6,000 रुपये हॅट्रिकसाठी. एक गडी बाद केलाय, मात्र 2 गडी मात्र इथे बाद करावे लागतील. यावेळेस चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय. टप्पा पडल्यानंतर पंच वाईटचा इशारा करताना मात्र इथे हा तिसरा चेंडू फ्लायटेड चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर फेकला हा चेंडू आणि त्यामुळे पंचांनी हा चेंडू सुवैर घोषित केलाय. धावसंख्या धावफलकावर 25 धावा. पुन्हा एकदा केशव हा चेंडू फ्रंट फुटवर ड्राईव्ह केलाय. गोलंदाज स्वतः केशव हा चेंडू पकडतायत. इथे मात्र फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. थँक्यू विशू. बाळकृष्ण काळन हसदेगावचे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण यायचंय, आपण कुठे असाल तर या ठिकाणी यायचं. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सोनारपाडा चषक 2017 मध्ये आपलं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. धावचित या ठिकाणी गेले केशव काळन. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजी फॉलो थ्रू मध्ये फलंदाजाला बाद करतायत आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली आपण पाहतोय 25 धावा. 3 चेंडू या ठिकाणी फेकलेले आहेत. पुन्हा एकदा केशव. चेंडू वेगाने आता मात्र इथे अतिशय चांगला चेंडू बघा, फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फ्रंट फुटचा या ठिकाणी वापर केला गेला, मात्र इथे डॉट चेंडू. 4 चेंडू भिन्न प्रकारचे फेकलेत बघा. एक चेंडू पहिला चेंडू स्लोअर वन फेकला होता फ्लाईट, त्यानंतर वेगवान फेकला दुसरा चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं आणि त्यानंतर हाफ चेंडू जर पाहिला तर पुन्हा एकदा वेगवान चेंडू. व्हेरिएशन, विविधता दाखवत असताना केशव काळन. पुन्हा एकदा यावेळेस लो फुलटो चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी चेंडू व्यवस्थित मिडल करता आला नाही. चेंडू जातो यावेळेस वाईटिश लॉंगाच्या दिशेने. या दरम्यानच्या काळात 1 धाव मात्र इथे पूर्ण केली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 26 धावा. या षटकातील यावेळेस शेवटचा चेंडू आपण पाहतोय 26 धावा. मात्र बघूया या शेवटच्या चेंडूवर किती धावा येत आहेत आणि किती धावसंख्येचा टार्गेट सेट करतायत यावेळेस आजदे संघासमोर दातिवली संघ. जुळडोंबिवली व उंबाडी संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने या इनिंगची समाप्ती होते आणि 5 षटक या ठिकाणी फेकण्यात आले. 5 षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना दातिवली संघाने 26 धावा लावल्यात. म्हणजे या स्पर्धेतलं जर पाहिलं तर धावांचा निच्चांक पाहायला मिळतोय. मात्र आपण कालच्या दिवसात पाहिलं 41 धावा ही एक छोटीशी धावसंख्या पाहायला मिळाली होती. मात्र इथे 26 धावांवर रोखलंय 5 षटकामध्ये आणि 5 षटक अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले आहेत. आणि गडी जर पाहिलं तर या ठिकाणी बाद झाले तर 6 गडी बाद झालेत आणि 26 धावा. 27 धावांचं एक छोटंसं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे आज ते संघासमोर जी गोलंदाजी चांगल्या प्रकारे केलेली आहे त्या गोलंदाजांनी इथे मेहनत केली. आता मात्र उर्वरित काम फलंदाजांना करायचं आहे. 27 धावा चेस करायच्या आहेत. मात्र 27 धावा कशा प्रकारे चेस करतील की या धावसंख्येला मात्र इथे गोलंदाज दातिवली संघाचे मोठं करण्याचा प्रयत्न करतील. कारण जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस होतो तेव्हा निश्चित आपल्याला हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. मात्र हा सामना तशाच प्रकारचा रंगेल का, या सामन्यामध्ये रोमांच पाहायला मिळेल का, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये. मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक प्रसाद परब सर यांना. प्रसाद सर. थँक्यू, धन्यवाद विनोद.
सोनारपाडा चषक 2017 आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना तुम्ही पाहतात. तर पहिला सामना थोडंसं तुम्ही पाहिलं की मात्र चुरशी झाला होता, शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना रंगला होता. पण आता मात्र जर पाहिलं की स्पर्धेतल्या सगळ्यात कमी धावसंख्येची नोंद मात्र दातुरी संघाच्या माध्यमातून केली जाते. मी विनंती करतो दोन्ही संघाच्या संघनायकांना, कारण पुढचा सामना इथे मात्र होणार आहे, म्हणजेच उंबाडे संघ एका बाजूने फाईट देण्यासाठी येतो आणि त्याचबरोबर जुनी डोंबिवली संघाचे संघनायक. मी दोघांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे, कारण ही प्रथा आम्हाला कायम ठेवायची आहे या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा आपल्या विभागातल्या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण जर विचार केला तर इनिंग ब्रेक जो मात्र असतो, 2 इनिंग मधला जो ब्रेक असतो, त्या ब्रेकमध्ये तुम्हाला मात्र नाणेफेकीचा कौल करायचा असतो. ही ओळख या आपल्या डोंबिवली ग्रामीणची आहे, जी शिस्त आहे ती मात्र शिस्त आम्हाला कायम ठेवायची आहे. आणि ही सुद्धा सूचना या दोन्ही संघांना आहे, जुनी डोंबिवली संघाचे संघनायक आणि पुन्हा उंबाडे संघाचे संघनायक. यायचं आहे आपण वरती या नाणेफेकीसाठी ताबडतोब. तर हेमंत तरे यांच्याकडे एक पारितोषिक आलं, एक आव्हानात्मक पारितोषिक असं मी म्हणेन. कारण लक्ष जर बघितलं या सामना जिंकण्यासाठी 27 धाव संख्येचं आहे आणि या 27 धाव तुम्ही जर एका षटकात कंप्लीट केल्या तर हेमंत तरे यांच्याकडनं पारितोषिक आहे तब्बल 5,000 रुपयाचं. मग नितीन इथे मात्र विनोद जेव्हा समालोचन करत होता मात्र विनोद यांनी पहिलं षटक हाताळलं. बघा एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, प्रॅक्टिस मॅन मेक परफेक्ट. लक्षात घ्या, प्रॅक्टिस मॅक मेन परफेक्ट. सराव खूप सगळ्यात महत्वाचा आहे. आणि तुम्ही पाहतात की हा पूर्णपणे आजदे संघ सातत्याने केडीएमसीच्या मैदानावर, मग तो केशव असो, विनोद असो, मिलिंद असो, त्यानंतर गोलंदाज अमोल असो आणि त्याचबरोबर दर्शन असो, सगळ्यांचं मी कौतुक करेन की ज्यांनी सातत्याने सराव केले. आणि हा सराव, या सरावाचं हे उत्तर तुम्हाला पाहायला मिळते की कमी समोरच्या संघाला खूपच कमी लो स्कोरिंग सामना. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर चेंडू टाकले 30, पण 30 चेंडूच्या आतमध्ये त्या चेंडू इतकी सुद्धा धावसंख्या नोंदवली नाहीये, फक्त 26 धाव नोंदवल्यात. आणि 27 धावसंख्येचं एक छोटंसं एक माफक लक्ष घेऊन आता मात्र इथे मात्र आजदे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. आघाडीचे दोन्ही फलंदाज, कारण जर विचार केला की विनोद काळन सध्याच्या संध्या सत्रामध्ये सातत्याने केडीएमच्या मैदानावर मग ते वर्कआउट असो, त्या ग्राउंडला पूर्णपणे फेऱ्या मारणं असो, आपलं वॉकिंग असो, जॉगिंग असो, त्यानंतर गोलंदाजी असो, सातत्याने सराव करत असतात. आणि हाच फिटनेस तुम्हाला पाहायला मिळतोय. मिलिंदला सुद्धा आपण पाहतो, त्यानंतर अमोलला सुद्धा पाहतो गोलंदाजी करत असताना. सकाळ सत्रामध्ये केसो सुद्धा सातत्याने त्या मैदानात असतो. तवळ्या मैदानाच्या आतमध्ये मोतीराम दळवी पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू ऑनसाईडला खेळायचा होता, थोडंसं डबल माइंडेड झाले. चेंडू टप्पा पडल्यानंतर प्रॉपरली बॅटवर येत नाही. एक्सपेक्टेड होते फलंदाज किंवा अपेक्षा केली होती की चेंडू प्रॉपरली बॅटवर येईल, पण तसं पाहायला मिळत नाही. आघाडीला फलंदाजीला तुम्हाला पाहायला मिळतं स्ट्रायकिंगला ते म्हणजे घनश्याम आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत ते एक अष्टपैलू खेळाडू तो म्हणजेच अमोलची फिरकी गोलंदाजी तुम्ही अनुभवली. मागच्या जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये पहिल्याच त्यांनी सत्र हाताळलं, पहिलं चेंडू षटक हाताळलं, त्यांनी 4 धावा फक्त खर्च केल्या. आणि पुन्हा मोतीराम दळवी कोळेगाव यांकडनं हा चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिली, खराब चेंडू होता, भिरकावून दिला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मधला. चेंडू सीमारेषेवर जाऊन प्रेक्षकांमध्ये थांबतोय, चौकार. मी आमच्या व्यासपीठावरती सत्यवान ठाकूर यांना विनंती देतो की आपल्या शुभस्ते नाणेफेकीचे सामना असेल जुळडोंबिवली पक्ष उंबारडे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. तसंच एक पारितोषिक आहे, सलग 3 चौकार मारले तर संजय बाडी यांच्याकडनं 500 रुपये आणि सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि जर एकाच षटकात सामना जिंकला तर 5000 रुपये पारितोषिक हेमंत तरे यांच्याकडनं. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहेत पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू 1 बाउन्स नंतर पकडला जातोय आणि तोपर्यंत 2 धावा फलंदाज कंप्लीट करतायत. घनश्याम आघाडीचे फलंदाज, विस्फोटक फलंदाज सुद्धा म्हणून त्याची ख्याती आहे. मोठे मोठे फटके मारण्यासाठी निश्चितच प्रसिद्ध असलेला खेळाडू. आणि त्याचबरोबर अमोल सुद्धा तेवढाच गुणवान असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मोतीराम दळवी पुन्हा ओव्हर द विकेट. हा चेंडू थोडासा लोअर फुल टॉस होता, फुलर लेनचा चेंडू होता, ऑन साइडला एक्झिक्यूट केला, मिड विकेटला अप्रतिम क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. पण फलंदाजाच्या खात्यामधल्या 2 धावा मात्र काही रोखू शकत नाहीये. आणि या 2 धावांनी धावसंख्या वेगाने सरकते पुढे, ती म्हणजेच 8 धावा. एक चॅलेंज होतं हेमंत तरे यांच्याकडनं की मात्र एका षटकात जर तुम्ही सामना जिंकताय तर 5000 रुपयाचं, पण मात्र मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू असतात त्यांना पूर्णपणे परिस्थितीची जाण असते आणि त्याप्रमाणे फलंदाजी करत असतात, क्षेत्ररक्षण करत असतात. फुल टॉस आहे, अप्रतिम फटका, व्हॉट अ शॉट फ्रॉम घनश्याम. टिपिकल ब्रँडेड शॉट, टिपिकल घनश्याम शॉट, सीमारेषा बाहेर फटका. व्हॉट अ शॉट, ट्रेडमार्क शॉट फ्रॉम घनश्याम. तर तुम्ही पाहतात व्यासपीठ दिशेने मुकेश पाटील यांचं आगमन होतं. या स्पर्धेचे शिल्पकार त्यांच्या संकल्पनेतनं साकारला म्हणजेच इथे मात्र सोनारपाडा चषक 2017 आणि त्याच व्यक्तिमत्वाचं पुन्हा आमच्या व्यासपीठ दिशेने आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष आम्ही स्वागत करत आहोत.
कारण कालच्या दिवसात आमच्यासोबत व्यासपीठा दिशेने त्यांचे सर्व मित्र परिवार आमचे मान्यवर सर्व उपस्थित होती. या विभागातले माजी आमदार रमेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. बरोबर 8:05 नाणेफेकीचा कौल झाला आणि नंतर बरोबर तुम्ही पाहिलं कालचा दिवस 3:10 मात्र कालचा दिवस संपला. एकूण 7 सामने पाहिले आणि टॉप 3 मध्ये प्रवेश केला. म्हणजेच वडवली बी संघाने एक शेवटच्या टप्प्यावर शेवटच्या सामन्यामध्ये रोमहर्षक विजय मिळवत नांदुली संघासमोर हा सामना जिंकला आणि टॉप 3 मध्ये सुरुवातीच्या शेवटच्या तीन षटकांच्या लढतीमध्ये मात्र हा संघ जाऊन ठेपलाय. आणि पाहूया मात्र आजच्या दिवसात कुठला संघ मात्र इथे मात्र सज्ज होत आहे. बघा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मुकेश पाटील साहेबांचं स्वागत केलं जात आहे त्यांचं व्यासपीठाच्या दिशेने. सर या ठिकाणी इच्छित तुम्हाला 2 मिनिटं थांबवतोय. काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. विजय साहेब आणि प्रभाकर पाटील साहेब सोनारपाडा गावचे त्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. एक सूचना आहे, खेळाडू कक्षाजवळ कोणीही प्रेक्षकांनी बसायचं नाहीये, तिथून आपण बाजूला सरकायचं आहे. प्रसाद सर. थँक्यू विनोद. थोडासा वेळ वाया जातो कारण तुम्ही पाहतात फटाके वाजल्यानंतर तो दूर जोपर्यंत मैदानाच्या बाहेर जात नाही निश्चितच थोडासा थांबा लागणार कारण कॉन्सन्ट्रेशन खूपच महत्वाचं आहे. मग ती गोलंदाजी असो वा फलंदाजी. दिमागदार स्वागत मुकेश पाटील साहेबांचं. आणि या स्पर्धेचे प्रणेते आहेत, या स्पर्धेचे शिल्पकार सुद्धा आहेत. शिरीष नवीन षटक घेऊन इथे मात्र फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न, मनगटी फटका फ्लिकच्या माध्यमातून चेंडू मागे पाठवण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटची खालची कड घेऊन मात्र ट्रॅव्हल होतोय मात्र फ्लाइंग स्लिपमध्ये. आणि तोपर्यंत फलंदाज एक सिंगल रोटेट करतोय. अमोल आपलं खातं उघडतोय एका धावेने आणि संघाई धावसंख्या धावून सरकते ती म्हणजे 15 या धावसंख्येवर. 27 धावसंख्येचा एक माफक धावसंख्येचा पाठलाग आजदेगाव संघ करतोय. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह, खूप सुंदर फटका, हाफ व्हॉली केलं, चेंडूला ड्राईव्ह केलं पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एका हातामध्ये चेंडू उचलतायत, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतात. गुड फिल्डिंग. पण फलंदाजा मात्र फक्त एकादार समाधान. पण फटक्याचं कौतुक कारण फटक्याची लेंथ जर चेंडूची पाहिजे चेंडूची लेंथ ओळखली आणि मात्र हाफ व्हॉली करून चेंडूला खूप सुंदररित्या एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने ड्राईव्ह केलं होतं. रिव्हर्सचा फटका मगाशी दाखवला घनश्यामने, आता मात्र अमोल. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. या दरम्यान पांडुरंग पाटील साहेबांचं आगमन होते. त्यांना विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थानावर न्यायचे. आमचे मान्यवर पांडुरंग पाटील साहेब यांचं इथे आगमन होते. त्यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचे. धावसंख्या दाखल 20-20 2-0-20 धावा. नाणेफेकीचा कौल उंबाडे संघाने जिंकला आणि आपण निश्चितच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या लगेचच आपण क्षेत्रात शोधून घ्यायचं कारण लो स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर, हा चेंडू बॉटम हँडचा ओव्हर, फ्लिकच्या माध्यमातून चेंडू मात्र मागे पडतायत. तर लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केली जाते, फक्त एकदार समाधान कारण कुठल्या प्रकारची घाई नाहीये. बिनबाद ही जोडी मात्र शिक्कामोर्तब करण्यासाठी सज्ज आहे. आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला घनश्याम. धावसंख्या दाखल 21, स्टील 6 ओनली टू विन. फक्त 6 धावांची गरज. या दरम्यान निजेगावचे माजी सरपंच सतीश पाटील साहेबांचं आमच्या व्यासपीठावरती आगमन होतोय व त्यांचे तसेच सहकारी त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर टू प्रसाद परब सर. चेंडू निर्धाव टाकतायत शिरीष. हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा लोअर फुल टॉस होता, एक्झिक्यूट करायचा होता, ऑफ ड्राईव्ह करायचा होता पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. 2 षटकांची समाप्ती होते. हेमंत तरे यांचं आव्हान मात्र इथे मात्र संपूर्ण करू शकला नाही. मात्र आजदेगाव संघ कुठल्या प्रकारची गाय नाहीये, कुठल्याही आमिषाला बळी पडायचं नाहीये. पण आपली फलंदाजी काय, आपल्या गोलंदाजीने आपले निश्चितच कामगिरी चोख बजावली. जर विचार केला तर पहिल्या षटक हाताला विनोद काळे यांनी मात्र 2 धावा, इथे मात्र 4 धावा खर्च केल्या. वाईटच्या स्वरूपात 2 धावा आल्या म्हणजे बॅटमधनं फक्त 2च धावा पहिल्या षटकात आल्या. 4 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या. अमोलने मात्र फिरकी आक्रमण आणलं, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक हे मिश्रण गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली, मिश्रयुक्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 धावा सुद्धा खर्च केल्या. शेवट 3रं षटक प्रवीणने हाताळलं, त्या षटकात त्याने 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा अमोल आले. अमोलने या षटकात 1 षटकार या षटकात वसूल झाला, त्याने सुद्धा या षटकात 8 धावा खर्च केला. 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला, 12 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला आणि निर्णायक षटक घेऊन आले ते केशव. अप्रतिम गोलंदाजी केशवने इम्प्रेस केलं आणि फक्त डेथ ओव्हरच्या षटकात 3 धावा खर्च केल्या. मगाशी म्हटलं की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. हे चित्र निश्चितच आजदेगाव संघासाठी कारण सातत्याने हा संघ केडीएमसीच्या मैदानावर सातत्याने हा सराव करत असतो. पाहूया आता मात्र पुढचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीचा वापर केला जातोय. गोलंदाज येतात ते विशाल कोळेगाव यांकडनं आणि सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त मैदानावर धावांची गरज आहे, ती म्हणजेच 6. थँक्यू सिद्धेश, माझे ऑफिशियल गुणसंख्या लेखक माझ्यासोबत.
कालच्या दिवसापासून खूपच सुंदर गुणसंख्या लेखन त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालंय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, बॉटम हँडचा वापर, गुड थिंकिंग. कारण चेंडू खूपच सुंदर होता, खूपच आक्रमक चेंडू होता. फलंदाजाला भाग पडला समोर खेळण्यासाठी, सन्मान देतात या चेंडूवर फलंदाज अमोल. धावसंख्या धावफलकर अजूनही तिथे स्थिरावली. धावसंख्या धावफलकर 21, 21 धावा धावफलकावर. विशाल पुन्हा एकदा सज्ज, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन अमोलसाठी. आता मात्र समोर खेळत आहेत, स्क्रीन समोर चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक येत चेंडूच्या खाली, पण त्याला बीट करून चेंडू 1 बाउन्स ओव्हर द फ्लाय होतोय आणि या चौकार. आमचे कॉमेंटेटर सुद्धा आजदेचे आणि निश्चितच आमचे डीजे ऑपरेटर सुद्धा आजदेचेच. काय मेळ जुळून आलाय बघा मैदानाच्या आतमध्ये. डीजे विशू, थँक्यू. स्कोर मुजन 25. लेफ्ट आर्म राऊंड, ऑन साइडला चेंडूला पुल केलाय, मागच होते चेंडू मिड विकेटला आणि तोपर्यंत एकच धाव. आय एम ऑल्सो फ्रॉम आजदे, पण आता मी सध्या ठाकुरीला राहतो, पण हरकत नाही. पण आजदे गावामध्ये भरपूर आम्ही तिथे रहिवासी होतो आणि खूप चांगला परफॉर्मन्स आजदे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्टील 1 to win, फक्त एकच धावायची गरज. हा चेंडू ऑन साइड पुल केला, पुन्हा मागे जाते चेंडू आणि शिक्कामोर्तब केलंय. या तिसऱ्या षटकामध्ये लो स्कोरिंग सामना आणि पूर्णपणे श्रेय 100% पूर्णपणे मार्क जाते ते यांच्या गोलंदाजांना. सगळ्या गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली, सगळ्या गोलंदाजाचं कौतुक. आणि म्हणूनच दातिवली संघाला कमी धावसंख्येमध्ये रोखलं. स्पर्धेतला निच्चांक पाहायला मिळाला फक्त 26 धावेचा आणि 27 धावसंख्येचं लक्ष. कुठल्याही प्रकारची घाई पाहायला मिळाली नाही. निश्चितच हेमंत यांनी मात्र पारितोषिक लावलं तर 5,000 रुपयाचं, पण त्या आमिषाला बळी न पडता सामना जिंकणं महत्वाचं आपल्या संघासाठी. सांघिक कामगिरी महत्वाची आणि सामना जिंकून दिलाय मात्र या गोलंदाजांनी आणि आघाडीच्या या दोन्ही फलंदाजांनी. गुड जॉब, व्हेरी गुड जॉब. निश्चितच अमोलचं खरंच कौतुक. 2 षटकं हाताळली, 1 गडी बाद केला, 8 धावा खर्च केला. विनोद काळेंचं षटक सुद्धा सुंदर होतं. त्याने षटकात फक्त फलंदाजाच्या बॅटमॅन फक्त 2 धावा आल्या, वाईटच्या स्वरूपात 2 धावा ऍड झाल्या आणि त्याचबरोबर फलंदाजी सुद्धा अमोलने केली. आणि निश्चित अष्टपैलू कामगिरी, ही अष्टपैलू कामगिरीला मात्र निश्चितच आम्ही मार्क्स देत आहोत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निश्चित आम्ही वळत आहोत त्याच खेळाडूकडे. या स्पर्धेतली, या सामन्यातली अष्टपैलू कामगिरी, फलंदाजीमध्ये सुद्धा कामगिरी मात्र निश्चितच चौक बजावली. 2 चौकार लगावले आणि वैयक्तिक 11 धावांची नोंद त्याने आपल्या संघासाठी केली. 2 षटकं हाताळली, धावा खर्च केल्या त्या 12 आणि 1 गडी बाद केला. तोच ठरतो या सामन्याचा सामनावीर. फलंदाज आणि गोलंदाज निश्चितच यायचंय व्यासपीठावर. अमोल मॅन ऑफ द मॅच, अमोल काळन. आणि विजय वासुदेव पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला सन्मानित करायचंय. मॅन ऑफ द मॅचची एक अप्रतिम ट्रॉफी, एक मोमेंटो आणि त्याचबरोबर आकर्षक टी शर्ट सुद्धा तुम्हाला देऊन सन्मानित करण्यात येत आहे. साई प्लेयर्स दिवा यांच्याकडनं. आणि तुम्ही पाहतात विनोद काळेंचे सुपुत्र साई काळे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. सगळ्यात महत्वाची बाजू आहे कारण एक पुत्र आपल्या पित्याचा परफॉर्मन्स पाहतोय आणि स्वतःचं क्रिकेट सुद्धा डेव्हलप करतोय. निश्चितच येणाऱ्या काळात केडीएमसी मध्ये अजून एक हिरा आजदेगावच्या माध्यमातून तयार होईल, याच्यात काहीच वाद नाही.